तर नमस्कार मित्रांनो, मी ट्रॅव्हल ऋतिक आता परत आपल्या नवीन ब्लॉगला चालू करतो. नवीन ब्लॉग म्हणजे आपला भाग दुसरा आहे, कारण की पहिला ब्लॉग तर आपला संपला कालच. आज दुसरा दिवस उजळला आहे, तर आता दुसरा दिवस सुरुवात झाली आहे. तर मी उठलो आहे सकाळी, आता उठले, फ्रेश विश झालं आत्ताच. चला ब्लॉगची स्टार्टिंग करूया. तर पोराने आपल्या चाय वगैरे मागवते, तर चला चाय वगैरे पिऊया आणि तिकडे भेटूया. इकडे पोरांना कसं काय ते गाणी वगैरे वाजवतात, जास्त तिथं काय काढू शकत नाही कारण की कॉपीराईट येईल आपल्यावर. तर चला चाय वगैरे पिऊन घेऊया, नंतर बघूया कसं काय आजच्या दिवसाचा शेड्यूल आहे. तर बघू, चला पहिले चाय पिऊया. चाय वगैरे पितोय बघा, चाय वगैरे पिऊन घेतोय. बाकी अर्धी पोरं यायची, ठीक आहे. सुशील चाय बघतोय, तर चाय वगैरे पितो आणि नंतर मला भेटतो. चला तर चाय वगैरे येऊन जायला ना. मगाशी बघितलं चाय पिला आम्ही, थोडा नाश्ता म्हणजे जरा फन केला, नाचलो येतलो. नाश्ता आलाय. नाश्ता म्हणजे कालची आमची बिर्याणी, म्हणजे आमच्यासाठी टॉप जेवण आहे का, टॉप लेवलचं जेवण आहे ते. चला पहिला नाश्ता वगैरे करतो आणि मग तुमचा बाकी कसा काय प्रोग्राम होतो ते तुम्हाला दाखवतो. पहिले जाऊ, पहिले नाश्ता करतो. पहिले मागातली बिर्याणी आहे इथं, 800 नाही 1300 रुपये किलो आहे. तसं महाग खातो ना आम्ही, पैसे जास्त त्याला. अंबानी पोरे गावांना बॅगा पूर्ण आल्या, बॅगानंतर दाखवतो. पण जाते पहिले नाश्ता करतो. काय नाही हो तो अंदर की बात आहे. नंतर भेटतो. बसलोय हे बघा, आणि आम्ही प्राईज मागवले. लोखंडी प्राईज दाखव आपण रे. लोखंड आहे, लोखंड. कुणाचा डोका होता काय माहिती, कुणाचा डोका होता काय माहिती. फ्रीज मध्ये ठेवल्या, रिफ्रिजर मध्ये, तर पूर्ण कडक झाला दगडासारखा. बाकी सगळे खायला बसलेत. दादा तू कॉड झाला दादा, तू पकडा. चला नाश्ता वगैरे खातो एकदम, नंतर तुम्हाला भेटतो. तर मग अशी बघितलं सगळं करून, चाय नाश्ता करून सगळं झालंय. आणि थोडा टाइम होता तर झोपलो होतो, मी पण झोपलो होतो. आता उठवलेत सगळे, निघायची तयारी झाली आहे बघा. या दादू रेडी झालाय, बाकी इथे आहेत अर्धे, हे अर्धे रेडी आहेत. काय शूज घालून रेडी होते. कालपासून आम्ही खूप मजा केली, खूप म्हणजे खूप. तर झाले आता फायनल, निघायची वेळ आली. आता एक 10-15 मिनिटांनी निघू आता. तर बघूया पुढे कुठे थांबलो तर थांबू, कसं काय होतं दाखवण्यात तुम्हाला समजेलच, बघाल तुम्ही. तर पुढे आम्ही निघेपर्यंत तुम्ही पटकन लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या. आणि आमच्या बघितलं कलेक्शन, तर चला पहिले सगळे आल्या की भेटूया. मग काय कसं काय 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 होतं, आज कुठे जायचं आहे. तर पहिला इथनं निघतो, पहिले काय राहायला गेले की बघून घेतो एकदा. पहिले मी आलोच बघून. तर फायनली आम्ही निघालो आता, सगळ्या गाड्या निघतात. आमचं JCB पण येतोय बघा, तो पण निघाला आम्ही बरोबर. तर चला आपल्या गाडीला कोल्ड स्टार्ट करतोय. तर इथं निघतो, नंतर पुढे भेटतो तुम्हाला. तर पहिला इथून जातो, आता कुठे जायचं काय माहिती, पण पहिला इथं निघून तुम्हाला नंतर भेटतो. चला तर आलो आता चिकी घ्यायला थांबलोय. दादू आणि भाव्या आय थिंक चिकी नाही, धनू आहे चिकी घेत आहेत. आपले दादा आहेत चिकीवाले, त्यांचा शॉप आहे. 100ला 3. हे घेतली चिकी बस एवढी. मी पण एकदा ट्राय करा इकडे येऊन, चिकी इथे खूप भारी भेटते.
एकदम एकदम नक्की विजिट कर. ह्या दादाचा चेहरा लक्षात ठेवा. ह्या दादाचा चेहरा लक्षात ठेवा. ह्या दुकानात यायचं तुम्हाला चिकी खायला. त्यामुळे वरती येईल तो आत्ता. हा बघा, हा चेहरा लक्षात ठेवा. दादा हे आपला इकडे या, कधी पण चिकी घ्या. दादा देऊन टाकेल आपल्याला चिकी. बाकी पब्लिक इथं आहे. भाई तू चिकी कोण घेत नाही का? बाकी एवढेच जण घेतात चिकी. हा ते बघ, सगळे गर्लफ्रेंडच्या घरी सगळ्यांना. हा बघा, दादाच्या दुकानात जायचं असेल ना तर बघा, हा काय पालीस प्रशिक्षक केंद्र खंडाळा. पोलीस असेल ते पालीस झालाय. तिथे त्या समोरच स्टोअर आहे, तर चिकी भेटून जाईल. तर चला, इथं चिकी घ्यायला थांबलोय. आता पुढे कुठे जायचं अजून काय माहिती. तिथून काय कसं सांगशील, काय तुझा काय रिॲक्शन काय? आणि ह्यानी त्याच्या गर्लफ्रेंडसाठी बघा काय घेतलंय. कोण आहे तिथे? ह्याच्या गर्लफ्रेंडचं नाव काय माहिती? वंश. ह्याच्या गर्लफ्रेंडचं नाव हार्ट देते. हार्ट. वंश. त्याचा हृदयाचा अर्धा तुकडा तिला देतोय तो तोडलाय वाटतं त्यांनी. तर हा बघा तो. तर चला पुढे जाऊन भेटत राहू आपण. आता चला भेटत राहूयात. हे नको दादा. दादा आम्हाला शॉपिंग करून देतोय. जेली घेतोय दादा पोरांसाठी. इथेच दादा. इथे त्यांनी स्कॅन मोबाईल ओपन केला, जीपे ओपन केला म्हणजे अख्ख्या सगळ्यांना घेऊन देणार तो. डाल मुगाची डाल. ए दादू. मुगाची डाल. आणि माझ्या दादाने पुरवले माझे बोला जय बाप्पा की. सुशील भाई पण घेत आहेत काहीतरी. मोठे कोणतरी लहान पोरांना घेतोय तो खायला. पण मला एकदम गबरू वाटतो, एकदम चिंगा चाव. पण वन साइड घेतोय ना, वन साइड तो बघता कुणाल. वन साइड काय पण घेतोय ना तो कुणाल घेतोय. एका स्टोअर मधला सगळे एक एक घेतोय काय ते घेतो. काय रे ते? हा चोको काहीतरी आहे. चोको मोको काहीतरी ओमकारनी पण काहीतरी घेतलाय. नाही रे, आम्ही टाइमपास खायला घेतलं. हे 20 वाला आहे. तर असं काहीतरी घेत राहू आम्ही. मजाक मध्ये चालत राहील ते तुम्ही बघत राहा बस, बाकी काय नाही. आणि आपलं प्रेम दाखवा तुम्ही. पहिले सबस्क्राईब करा. सबस्क्राईब कराल तर कसा अजून मजा येईल. चेतननी मला चोकोमोको दिलाय. वेगळं वाटेल. तुम्हाला काय वेगळं वाटेल? कसं काय ना. बघा, हा वन साइड आपण कुणाला तोडा सगळा घेतोय तुमचे आपलं सुशील. चला पुढे भेटूया. हे आता आम्ही असंच चालू राहणार आहे, म्हणून आम्ही पुढे भेटूया आता. तर तुम्ही बघितलं असाल की म्हणजे मोस्ट ऑफ रील या काय व्हिडिओ युट्यूबच्या कोणाच्या ब्लॉग मध्ये बघितलं असाल की ते एक विला आहे आपल्या लोणावळामध्ये. तो हॉन्टेड विला आहे, मतलब हॉरर आहे. तर ती बोलायला जुनी एकदम रोल्स रॉयल्स आहे बघा, आणि पूर्ण हॉरर आहे. हे पूर्ण असं विला आतमधून, आणि जे काय आहे ते इकडे वाचा. पॉज करून व्हिडिओ पॉज करून वाचा. पूर्ण बंदच आहे विला, पूर्ण हॉन्टेड विला, पूर्ण बंद झालाय विला. आहे हॉरर विला पूर्ण. काय सीन आहे, काहीतरी भूतातच की सीन आहे. मला पण आय थिंक पूर्ण प्रॉपर माहित नाही. हे बघा पूर्ण इथं भूतात की आहे बोलतात. आपण तर मी फक्त एकदा दोनदा ऐकलंय रील मध्ये, बाकी काय असं माहित नाही. पण जुनी रोल्स रॉयल्स बघा एकदम. आयशा विला, आयशा विला, आयश विला, आयशा. तर बघा नाव तुझा आयशा विला. हा तो विला आहे. तर चला, आता काय असेल तुम्हाला माहिती तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा, तुम्हाला माहिती असेल तर. सध्या नाही तर मी पण त्याच्यावर रिसर्च करतो थोडाफार, आणि तुम्हाला सांगतो नंतर. तर त्याला पहिले रस्ता क्रॉस करतो, कारण की इथं येणार हायवेवर आहे. तर नंतर भेटू.
आम्ही पहिला झालाय आलो, तुम्हाला मागाशी पहिला झाला नाही, मागाशी आलो तिथं काहीतरी चिकी घेतली, चिकी नंतर आता स्टॉप झालाय. तर पोरांना एवढी भूक लागली कंट्रोल होत नाही, ते एक नॉर्मल बुकसाठी नाश्त्याचे थांबलेत. हे बघा बिचाराचा चेहरा बघा कसा झालाय, अरे बेकार अवस्था आहे. सगळ्यांची बघा अवस्था बघा कसं काय काय. खतरनाक अवस्था आहे. काय केलं माहितीये? तर त्याला नंतर आता नाश्ता येतोय वडापाव खाऊन परत एकदा दुसऱ्या हॉटेलला येतं एक्सपेन्सिव्ह, पोरं लगे लॅविश लाईफ जगतायत आता, खात राहायचं नसतं. त्याला पुढच्या हॉटेलला जाऊन भेटूया, पहिले इथं थोडं नॉर्मल खातो, पाणी वगैरे पितो. जेवायला आलो बीबीसी मध्ये, आपला जोगेश्वरी पासून आम्ही शोधत आलो हॉटेल, पण फायनली इकडेच आलो आमच्या आपल्या इकडे बीबीसी बोरोली बिर्याणी सेंटर मध्ये. आणि या हॉटेलची अवस्था काय केल्यात आपल्या पोरांनी बघू नको ही अशी अवस्था झाली. आणि सुशीलची जरा मुलाखत दिली, सुशीलचा जरा एक्सपिरियन्स विचारूया, कसा काय एक्सपिरियन्स होता आपल्या अवस्था. पण तुम्ही समजाल काय झालं असं. सुशील 2 शब्द बोल तुझ्या प्रवासाबद्दल. आता काय नाही राहिलं, आता फक्त भूक लागली. भूक लागली त्याच्यामुळे काय त्याला समजत नाही, तो कासावीस झालाय, तो बेचैन झालाय तो. नाही पण या टायमाला आपण सगळे सोबत होतो. हा फक्त पुढे गेला तो गेला. चला बघूया काय मागवलेलं आहे, तो नाही काय येईल त्यावर दाखवतो काय मागवलेलं, काय ऑर्डर आहे. चला ऑर्डर आल्यावर भेटूया. तर काय मागवलंय आपण? बटर चिकन. तर बटर चिकन आलाय. तर सगळे आता खाण्यामध्ये बिघडले आणि सगळ्यांना भूक मजबूत लागली. तर चला खातो आणि मग तुम्हाला भेटतो, कारण की भूक जाम लागली, कंट्रोल नव्हता. नंतर भेटतो त्याला. ह्याला बोलतात लाईव्हिश लाईफ. हात धुवायला पण डायरेक्ट बाऊल दिलाय. शेट माणूस ना, फक्त एकट्यालाच दिला, बाकी कोणाला नाही. बघा इकडे दिसतंय बाऊल, तर लपोरे दादू, तो दादू असं व्हेज खातो ना, त्यांनी फक्त त्यासाठी त्याला दिलेत. बाकी बघा ह्याच्या व्हायला नाही बाऊल, एकच बाऊल. लॅविश लाईफ. असं बिचारा थकलेला ना रे, जीवाला व्यापलाय तो आता. खाल्या खाऊन जेवण वगैरे झाले, तर हात वगैरे घेतो आणि जातो घरी. आणि ब्लॉग एंड करूया. सध्या तरी इथं थांबूया, आता दमलो. चला घरी जाऊन भेटूया. तर आता आलोय इकडे, दर्शन भेटलं आपल्याला. दर्शन भेटलं म्हणजे दर्शनला मी घरून घेऊन आलो. तर काय आला, पोरं गेली एरियात. तर मला आईने फोन केला मला, तर बोलतो सिलेंडर घेऊन जायचं. तर सिलेंडर घेतला, दर्शनला उचलली त्याच्या घरून. तर तिथनं सिलेंडर पोचवला दर्शननी घरी. मी आणि दर्शननी घरी घेऊन गेलो. आणि त्यासाठी कटलेट एक गिफ्ट दिलं आहे बघा. पैसे माझे करतो, ते पैसे त्याचे आहेत, पण खिलवला मी त्याला. मी त्याला गिफ्ट दिलं एक माझ्याकडनं छोटासा. तर ब्लॉगचा एंड करायचा होता, ब्लॉगचा एंड करायचा राहून गेलेला. तर चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये पुढच्या. तर सध्यापुरती मी रजा घेतो असं मी जाहीर करतो. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. चला टाटा बाय बाय.